ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कालच्या सेशनमध्ये आपण लेट मी शेअर द स्क्रीन. व्हेरिएबल टॉपिकपर्यंत आलो होतो राईट. इव्हन आपण पब्लिक स्टॅटिक वॉइडमेंट काय असतं ते बघितलं. आणि व्हेरिएबल काय असतो, व्हेरिएबल कसा बनवतात, व्हेरिएबल चे टाईप्स आहेत पण पुढं बघायचे. ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. आणि जे सेशन्स आहेत त्याचे रेकॉर्डिंग आय होप सगळे बघत आहेत. सेशन रेकॉर्डिंगचा ॲक्सेस तुम्हाला मिळाला नसेल, लवकरच मिळेल. त्यासाठी तुम्ही मला मॅसेज पण करू शकता. तर आय डिड नॉट गेट द ॲक्सेस ऑफ रेकॉर्डिंग. ठीक आहे, जे आपली ड्राईव्हवरती आहेत. टोटल 4 लेक्चर ऑलरेडी झालेत. जे आज पहिलं सेशन करतायत, जे कालच जॉईन झाले, त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही रेकॉर्डिंग कवर करा. किंवा सॅटर्डे संडे लेक्चर नसतं, त्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्डिंग कवर करू शकता. सॅटर्डेला डाऊट सेशन असतं, संडे आपला ऑफ असतो. ठीक आहे. टुडे इज समथिंग Thursday, right? So tomorrow is their lecture and then you can refer the recording. कारण जे लेक्चर झाले ते कवर होतील. ओके. आणि खूप बेसिक आहेत, काय अवघड नाही आहेत. ते लेक्चर करा आणि त्याचे प्रॅक्टिकल्स पण करून घ्या आणि काय बोलतात त्याला अंडरस्टँडिंग करून घ्या. ठीक आहे. येस. सो टुडे सेशन आपण बघणार आहोत डेटा टाईप कॉन्सेप्ट. डेटा टाईप इन जावा. डेटा टाईप्स इन जावा. जावामध्ये डेटा टाईप्स किती आहेत, कुठला डेटा टाईप कशासाठी यूज करायचा, एव्हरीथिंग. किती प्रकारचे डेटा टाईप्स आहेत बघा. सगळ्यात अगोदर डेटा टाईप म्हणजे काय ते लक्षात घ्या. डेटा टाईप इज नथिंग बट टाईप ऑफ अ डेटा. डेटाचा जो टाईप असतो त्याला रिप्रेझेंट करण्याचं काम डेटा टाईपचं असतं. आय एम रिपीटिंग अगेन. डेटा टाईप म्हणजे काय? टाईप ऑफ अ डेटा. टाईप ऑफ अ डेटा is called data type. It's called data type. डेटाचा टाईप म्हणजे काय हो? डेटा टाईप. लवकर येत चला सगळी. मीटिंग 10 मिनिटं आधी स्टार्ट करतो राईट, कारण सगळेजण यावेळेस 6ला सेशन स्टार्ट व्हावं. सो मेक शुअर दॅट जसं मी लवकर येतोय, मी टाईम फॉलो करतोय, आय एम एक्सपेक्टिंग सेम फ्रॉम युअर एंड राईट. यू नीड ऑल्सो फॉलो द टाईम. 10 मिनिट मी आधी येतोय ना, so you need to be also come at the 5:50 or 5:55. ओके. आणि परत आल्यानंतर लाईक इट विल बी थोडंसं डिस्टर्ब होतं. बरोबर आहे. सेशन एक्झॅक्टली 6ला सुरू होत आहे. सो मेक शुअर दॅट तुम्ही इथं 5:55ला आले पाहिजे. कितीला? 5:55. इथे लक्षात सगळ्यांना उद्यापासून सगळे 5:55ला इथं आले पाहिजे. किमान 6च्या आत तरी. 7:00ला मी एक्झॅक्ट लेक्चर चालू करतो, त्याच्या आत सगळे इथं पाहिजे, सगळे. ओके. काय काम असेल रिक्वेस्ट मारून ठेवा, मी इन करून ठेवेल, परत करा राईट. पण ते लक्षात ठेवा, अलाराम लावून ठेवा झोपेतून उठण्यासाठी, की बाबा या टाईमला मला जायचं आहे. कारण तर डिस्टर्ब होतं राईट. एक रिक्वेस्ट येते, परत त्यांना इन करा, मग परत जागेदारासारखे 6:15ला येणार, 6:30ला येणार राईट. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो थोडंसं बी सिरियस मॅन इन लाईफ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डेटा टाईप इज वॉट? टाईप ऑफ डेटा इज कॉल्ड डेटा. डेटाचा टाईप म्हणजे डेटा टाईप. फॉर एक्झाम्पल 100 इज अ डेटा. दिस कॅरेक्टर इज अ डेटा. This multiple character, it is also something data. Pointing, this is also data. This is also data, right? So this data is represented by data type.
याला रिप्रेझेंट करायचं कामच डेटा टाईप करतो की दिस इज समथिंग इंटिजर टाईप, कॅरेक्टर टाईप, स्ट्रिंग टाईप, फ्लोट और डबल टाईप, बुलियन टाईप. डेटाला रिप्रेझेंट करण्याचं काम, सांगण्याचं काम डेटा टाईप करतो. सो ज्यामध्ये टोटल 2 प्रकारचे डेटा टाईप असतात. एक असतो प्रिमिटिव्ह टाईप आणि दुसरा असतो नॉन प्रिमिटिव्ह टाईप. हे बघते निवांत चालू आहे, निवांत निवांत. आम्ही आमच्या टायमिंग प्रमाणे येतो सर, तुम्ही तुमच्या टायमिंग प्रमाणे शिकवा, तुम्ही तुमच्या टायमिंग प्रमाणे शिकवा. उद्यापासून हे नको आहे मला. ओके, आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम यू एक्झॅक्ट 6 बिफोर 6 primitive type and second one is non-primitive type. So primitive non-primitive दोन प्रकार याच्यामध्ये केले. और यू कॅन ऑल्सो रिफर प्रायमरी अँड सेकंडरी. याला प्रायमरी म्हणा, याला सेकंडरी म्हणा. प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये जावा आपल्याला 8 प्रकारचे डेटा टाईप देतो. एक असतो बाईट, दुसरा असतो शॉर्ट, तिसरा असतो इंट, चौथा असतो लॉंग, पाचवा आहे फ्लोट, सहावा आहे डबल लॉंग ऑल्सो आणि सातवा आहे कॅर आणि आठवा आहे बुलियन. हे 8 डेटा टाईप जावा आपल्याला प्रिमिटिव्ह टाईपमध्ये देतो. कशामध्ये? प्रिमिटिव्ह टाईपमध्ये. आणि जर मी नॉन प्रिमिटिव्हचा विचार केला तर जावा आपल्याला इकडे देतो क्लास नावाचा डेटा टाईप, देन वी हॅव इंटरफेस, ओके, देन वी हॅव array, then we have string and also we have inner. सो हे 5 डेटा टाईप आपल्याला नॉन प्रिमिटिव्हमध्ये जावा देतो. आता या दोघांमध्ये डिफरन्स आहे, जमीन आसमानचा डिफरन्स आहे. हे प्रिमिटिव्ह वेगळे, नॉन प्रिमिटिव्ह वेगळे. असं का केलं आहे? कारण मित्रांनो, हे जे प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स आहेत ना, लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण हे यूज करणार, हे यूज कशासाठी करणार आपण? सिम्पल. काल आपण सिंटॅक्स बघितला व्हॅरिएबलचा. व्हॅरिएबलच्या सिंटॅक्समध्ये काय होतं बघा, डेटा टाईप आणि व्हॅरिएबलचं नाव. कुठल्या टाईपचा डेटा याच्यामध्ये स्टोअर करायचं आहे त्याचा टाईप द्या. मी म्हणलं इंट, म्हणून मी याच्यामध्ये 23 स्टोअर केलं. दिस व्हॅल्यू इज डिपेंड ऑन दिस डेटा टाईप. आर यू एबल टू फॉलो मी? ही व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे? याच्यावरच डिपेंड आहे. तुम्ही इंट दिलंय म्हणून तर 23 दिलंय. आर यू एबल टू फॉलो मी? तुम्ही दुसरं काय दिलं असतं तर नसतं चाललं. बरोबर आहे. तुम्ही इथं सांगताय की बाबा मी इंट वापरतोय, दॅट्स वाय यू नीड टू गिव्ह इंटिजर व्हॅल्यू, म्हणजेच नंबर व्हॅल्यू. जर तुम्ही दुसरं काय वापरलं असतं ते दिलं असतं का इंट? तुम्ही जर स्ट्रिंग वापरलं असतं, इंट दिलं असतं का रे बाबा? नाही. दॅट मीन्स दिस डेटा टाईप रिप्रेझेंट हिज व्हॅल्यू, राईट? इट इज डिपेंड ऑन दिस डेटा टाईप. स्ट्रिंग दिले तर डायरेक्ट डबल कोटमध्ये द्यावं लागेल समथिंग. बरोबर? कारण डेटाचा टाईप म्हणजेच डेटा टाईप, राईट? आता जर तुम्ही बाईट वापराल, बाईट बी इक्वल्स लेट्स सपोज 100, तुम्ही 100 ही व्हॅल्यू स्टोअर करताय बीमध्ये आणि तुम्ही इथं बाईट नावाचा डेटा टाईप घेतला, जो आपला पहिलाच डेटा टाईप आहे. मग मी याच्यातला डिफरन्स तुम्हाला सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही बाईट नावाचा डेटा टाईप घेता मित्रांनो आणि याचा व्हॅरिएबल बनवता, याला व्हॅल्यू देता, ज्यावेळेस व्हॅरिएबल बनतो त्यावेळेस मेमरीमध्ये, कम्प्युटरच्या रॅममध्ये 1 बाईटचं स्टोरेज याला मिळतं. किती? 1 बाईटचं स्टोरेज. 1 बाईटचं स्टोरेज कुठं मिळतं? कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. मग सर मी 100 स्टोअर केलं आहे, ते कम्प्युटरमध्ये स्टोअर होतं? यस, रॅममध्ये स्टोअर होतं. जर सर मी तर 33 स्टोअर केलं तरी पण 1च बाईट भेटतो? तरी पण 1च बाईट भेटतो. सर मी इथं 111 स्टोअर केलं तरी पण 1च? तरी पण 1च. कुठलीही व्हॅल्यू स्टोअर कर, याची एक पर्टिक्युलर रेंज आहे, त्या रेंजमध्येच ही व्हॅल्यू पाहिजे. तुम्ही म्हणला मला 200 स्टोअर करायचं आहे का पॉसिबल? पॉसिबल आहे का? नाही. कारण याची पर्टिक्युलर रेंज आहे, त्या रेंजमध्येच डेटा याच्यामध्ये स्टोअर झाला पाहिजे. गॉट इट? गॉट इट? म्हणून तुम्ही तर 200-300 काही नाही स्टोअर करू शकत. याची रेंज आहे मित्रांनो. तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये डेटा तुम्ही स्टोअर करू शकता समथिंग कॉल्ड 128 पासून 127 पर्यंत. आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्ही जर इथं ट्राय केला 128 स्टोअर करायला तर नाही होणार. 127 पासून 128 म्हणजे हा
पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. लुक ॲट दिस. 127 चालतं आहे आणि निगेटिव्हमध्ये 128पर्यंत डेटा स्टोअर होतो. एवढाच डेटा मायनसमध्ये करायचा असेल तर 128पर्यंत, पॉझिटिव्हमध्ये करायचं असेल तर 127. याच्या पुढं याच्यामध्ये डेटा जातो का? नाही जात. म्हणजे 333 होईल का? नाही. 128च्या पण होणारच नाही. सो दॅट इज अ पर्टिक्युलर रेंज. बट एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, याला एकच बाईट लागतो. इव्हन तुम्ही 111 स्टोअर करा नाही तर 11 स्टोअर करा, दॅट इज फिक्स. दॅट विल बी द फिक्स. हे फिक्स आहे. हे फिक्स आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? आर यू गेटिंग माय पॉईंट? हे फिक्स आहे. जर तुम्ही शॉर्टकडे गेलात, शॉर्टमध्ये जर तुम्ही डेटा स्टोअर करत असाल तर शॉर्टसुद्धा सांगतोय की बाबा मला सुद्धा मेमरी भेटते आणि ती भेटते 2 बाईटची. 2 बाईटची मेमरी मला भेटणार आहे आणि इट इज टोटली फिक्स. याच्यामध्ये काहीही वाद नाही आहे. आणि हा सुद्धा सांगतोय माझी पण रेंज लई मोठी नाही आहे. तुम्हाला जर हा डेटा स्टोअर करायचा असेल, आय एम नॉट एबल टू स्टोअर. 33,000 एवढा मोठा नाही स्टोअर होत. तुम्ही बाई 3,000पर्यंत जाऊ शकता, 30,000पर्यंत जाऊ शकता. जी कॅपॅसिटी याच्याकडे नाही आहे ती याच्याकडे आहे. याच्याकडे आहे आणि याच्यामध्ये डेटा समथिंग 32,000 पर्यंत स्टोअर होतो. 767 ते -32,768 या रेंजमधला डेटा इथं स्टोअर होतो मित्रांनो. याच्या पुढं स्टोअर होत नाही. लुक ॲट दिस. 767 हायेस्ट. मग जे इथं पॉसिबल होत नाही, यू कॅन यूज शॉर्ट. आणि याला 2च बाईट लागणार. याला 2च बाईट लागणार. मग तुम्ही 10,000 स्टोअर करा नाही तर तुम्ही 22,000 स्टोअर करा. असं आहे का प्रत्येक व्हॅल्यूला वेगळी मेमरी, म्हणजे वेगळा स्टोरेज लागेल? 2 बाईट 2 बाईट असं नाही. 2च बाईट. ज्या स्टोअर केला 3 बाईट असं काही नाही, 2च बाईट. ओके, दॅट इज समथिंग शॉर्ट. याच्यामध्ये पण नंबरच स्टोअर करायचा. पुढला आपल्याकडे जो आहे इंट. इंट पण आपल्याला सांगतोय यू कॅन स्टोअर मोर दॅन रेंज ऑफ बाईट अँड शॉर्ट. तुमच्याकडे जर जास्त रेंजचा डेटा असेल, याच्यापेक्षा जास्त असेल तर हा यूज करा. याच्यापेक्षा जास्त रेंजचा पाहिजे तर हा यूज करा. हा सांगतोय मला 4 बाईट लागतील मेमरीमध्ये. आणि याची जी रेंज आहे ना, इट इज नॉट काउंटेबल. खूप मोठी रेंज आहे. खूप मोठी रेंज आहे याची. आर यू एबल टू फॉलो मी? परत एकदा सगळ्यांना विनंती आहे, एक्झॅक्ट 6 वाजता मला सगळे इथं पाहिजे. किती? एक्झॅक्ट 6 वाजता. अलार्म लावा, काहीही करा. टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण परत एकदा लेक्चर चालू झालं, 1 तासाच्या फ्लोमध्ये डिस्टर्ब होता कामा नाही. आर यू गेटिंग माय पॉईंट? इट इज फॉर यू, नॉट फॉर मी. मी तर घेत राहील राईट, बट तुम्हाला कधी सवय लागणार आहे? बरोबर आहे. लेक्चर 6ला आहे, मीटिंग 5:50ला चालू होते. 10 मिनटाचा टाईम आहे आणि इट्स व्हेरी सफिशियंट. परत कोणीही येता कामा नाही. ओके, आज सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग. 6च्या आत सगळे इथं पाहिजे, सगळे. ओके, परत इन केलं जाणार नाही. समस्या सगळ्यांना? समस्या सगळ्यांना? एक्झॅक्ट 6 वाजता मीटिंग 5:50ला चालू करतो मी. मीटिंग मी 5:50ला चालू करतो. ट्राय टू इन द टाईम. अलाराम लावा. सर झोपच होत नाही, काय करू? भाई करिअर करतोय आपण, बरोबर आहे. त्यावेळेस या गोष्टी मॅटर नाही केल्या पाहिजे. नाही 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 झोपच होत नाही माझी, असं तसं. नो, यू नीड टू बिकम अ स्ट्रगलर मॅन. कालच सांगितलं मी, एव्हरी पेनफुल स्टोरी हॅव ब्युटिफुल रिझल्ट, राईट? सो याच्यामध्ये समावेश होऊ द्या तुमचा. पेनफुल स्टोरी म्हणजे राईट, एंड शुड बी ब्युटिफुल. होणार आहे. बट नाऊ इन द सिच्युएशन तुम्ही कसे पाहिजे? इन दिस फेज. नंतर आरामसे 8, 9, 10 वाजेपर्यंत ते गाढवासारखं लोळायचं आणि मग म्हणायचं मला करिअरमध्ये लई मोठं बनायचं आहे. हाव इट इज पॉसिबल? हाव इट इज पॉसिबल? येते लक्षात? सो बिकम अ पेनफुल मॅन इन दिस लाईक जर्नी. जे पण काय तुमचं एज आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ओके, आय होप यू कॅन अंडरस्टँड. सो एनटीच्या नंतर वी हॅव लॉंग. याची जी रेंज आहे ना, इट इज व्हेरी बिग रेंज. ओके, वी कॅन नॉट काउंट. तुम्हाला कोणी विचारणार पण नाही, नाही नाही एक्झॅक्ट रेंज सांगायची. सो डोंट वरी अबाउट रेंज. रेंज कधीही कोणी विचारत नाही. जस्ट यू नीड टू अंडरस्टँड द पर्टिक्युलर टाईप अँड वॉट काइंड ऑफ डेटा वी कॅन स्टोअर, what kind of memory it will occur. Okay, it will occupy.
लॉंगमध्ये सुद्धा तुम्ही खूप मोठा डेटा, तरी पण रेंज जर याचा विचार केला तर वी कॅन स्टोर समथिंग around 10 digits here, guys. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. See, 10 digits we can store. For 11 it is giving error. 10 digit you are going to store here. So that type of big data we can store in the int. If I talk about long is also able to store something called 17 digits data. Look at 17 or something, 18 19 digits. See, just you need to put L आफ्टर दी एंड. बघा इथं लास्टला तुम्हाला काय द्यायचं आहे, एल. हे जर नाही दिलं तर यू विल गेट द एरर. एल कॅपिटल द्या नाही तर स्मॉल द्या, कॅपिटल द्या नाही तर स्मॉल द्या, नो प्रॉब्लेम. लुक ॲट दिस, दिस इज लॉंग टाईप ऑफ डेटा. किती डिजिट्स आहेत यू कॅन काउंट. एक एक्स्ट्रा वाढवला, आय एम गेटिंग एरर. सो एवढा मोठा डेटा, आणि हा डेटानुसार 8 बाईटचं स्टोरेज सुद्धा घेतोय. 8 बाईटची मेमरी याला लागते. किती? 8 बाईटची, टू स्टोर द डेटा इन लॉंग. सो जेवढं मोठा तुमची व्हॅल्यू असेल त्यानुसार तुम्ही याला यूज करा. त्याच्याहून कमी असेल तुम्ही याला यूज करा, त्याच्याहून कमी असेल याला यूज करा, त्याच्याहून कमी याला यूज करा. तुम्हाला एज स्टोअर करायची, बाईट एज घ्या ना. एजमध्ये लाईक होऊ शकतो ना 127पर्यंत एज. याच्यावर कोणी जास्त दिवस जगतो का? आजकाल तर पॉसिबलच नाही आहे. 10-11 वाजता उठतात, कसं पॉसिबल आहे? बरोबर आहे. कारण तुम्हाला कमी रेंजमधला डेटा स्टोअर करायचा आहे. सो गो विथ एज, गो विथ एज. मार्क्स स्टोअर करायचे आहेत 100पर्यंतच असतात. गो विथ बाईट, बाईट मार्क्स 98. कशासाठी तुम्ही हे दुसरं यूज करणार? काही गरज आहे का जास्त मेमरी घालवायची? इन 1 बाईट युअर वर्क इज डन ना. सो अकॉर्डिंगली यू कॅन यूज द डेटा टाईप. शॉर्ट यूज करा, थोडासा याच्यापेक्षा जास्त डेटा मला स्टोअर करायचा आहे, गो विथ शॉर्ट. सो याच्यापेक्षा जास्त स्टोअर करायचं आहे, गो विथ इंट. सो याच्यापेक्षा जास्त गो विथ लॉंग. सो जावा प्रोव्हाइड डिफरंट 4 डेटा टाईप्स टू फुलफिल युअर रिक्वेस्ट. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता. सो दीज 4 डेटा टाईप्स गिवन बाय दी जावा टू स्टोर ओनली नंबर टाईप ऑफ डेटा. नंबर टाईप ऑफ डेटा कोणते? हे 4. देन आफ्टर दिस 4 वी हॅव दिस 2, फ्लोट अँड डबल. यांचा काय विषय आहे बघा. फ्लोट अँड डबल डेटा टाईप्स आपल्याला सांगतात, इफ यू वॉन्ट टू स्टोर पॉइंटिंग टाईप ऑफ व्हॅल्यू, समथिंग 400.00, दिस इज समथिंग पॉइंटिंग टाईप ऑफ व्हॅल्यू, और वी कॅन से फ्लोटिंग पॉईंट आपण याला म्हणतो. आता तुम्ही इथं 400.00 किंवा इथं समथिंग असं पण असू शकतं. कधी तुम्ही सॅलरी, कधी तुम्ही अमाऊंट स्टोअर करत असाल, त्यावेळेस फ्लोट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण हा एरर देतो जोपर्यंत तुम्ही एफ लिहित नाही. एफ इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू लाईक मेन्शन दिस इज फ्लोट व्हॅल्यू. तुम्हाला एफ इथं लास्टला द्यावंच लागेल. आणि इफ यू प्रिंट दिस, तुम्ही प्रिंट पण करून बघा सगळे डेटा टाईपचे व्हॅल्यू, आय विल गेट दॅट एफ. सो नाव आय विल गेट आउटपुट वॉट? 400.23. लुक ॲट दिस एक्झॅक्टली. आणि डबल काय सांगतोय? डबल म्हणतोय नो, इथं काय गरजेचं नाही आहे, मला सॅलरी स्टोअर करायचं आहे 30,000.00. सो नाव आय कॅन स्टोअर द सॅलरी. इथं गरजेचं आहे का काय देणं, लाईक एफ वगैरे? नो, डायरेक्टली यू कॅन प्रिंट दिस 30,000. और वरती काही पैसे असतील, समथिंग 79 पैसे. सो यू कॅन प्रिंट लाईक दिस. अँड फॉर दॅट यू कॅन गो विथ डबल. इथं एवढा डिफरंट आहे. फ्लोटला 4 बाईट लागतात, डबलला मात्र मित्रांनो 8 बाईट लागतात. डबल ऑक्युपाईज 8 बाईट्स. आणि दुसरा डिफरन्स काय? इट रिक्वायर्ड एफ, इट डज नॉट रिक्वायर्ड एफ. याला एफची गरज नाही आहे, और समथिंग डीची काहीच गरज नाही आहे. पॉईंटमध्ये द्या, इट विल डबल व्हॅल्यू. असं द्या, इट विल फ्लोट व्हॅल्यू. दर इज नो एनी अनदर डिफरन्स. ओके, ह्याच्यामध्ये कमी जास्त रेंज वगैरे अजिबात नाही आहे. यू कॅन पुट हाऊ वॉट एवर लाईक डिजिट्स यू वॉन्ट आफ्टर द पॉईंट और बिफोर द पॉईंट. फरक एवढाच, 4 बाईट 8 बाईट. आणि याला एफ लागतो, याला लागत नाही. पण दोघांचं काम आहे पॉइंटिंग टाईपची व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं. आफ्टर दॅट वी हॅव समथिंग कॉल्ड कॅरेक्टर अँड बुलियन. कॅरेक्टर अँड बुलियन या दोघांचं काम काय आहे? इफ यू वॉन्ट टू स्टोअर सिंगल कॅरेक्टर,
सिंगल कॅरेक्टर. लेट सपोज मी इथे एक व्हेरिएबल बनवला जेंडर. सो आय विल से दॅट समथिंग यम. राईट. आय एम गोइंग टू स्टोर ओनली सिंगल कॅरेक्टर. सिंगल कॅरेक्टर जिथं स्टोअर करायचं आहे तिथं तुम्ही वापरा कॅर नावाचा डेटा टाईप. नाव विल गेट द यम व्हॅल्यू. Get this or something male or something female. ओके. फक्त एक सिंगल्स कॅरेक्टर स्टोअर करू शकता, लक्षात ठेवा. एकापेक्षा जास्त इट इज नॉट पॉसिबल. यू कॅन गो फॉर स्ट्रिंग. देन वी हॅव बुलियन. बुलियन सांगतो एक तर ट्रू टाका नाही तर फॉल्स टाका. लेट्स सपोज म्हणलं मी इज मॅरिड, लग्न झालंय का, मी म्हणलं ट्रू. राईट. यू कॅन प्रिंट इज मॅरिड. इज मॅरिड ट्रू म्हणजेच हो झालंय. फॉल्स म्हणजे नाही झालं. नाव यू विल गेट ट्रू. अँड फॉल्स नाही झालं. आर यू गेटिंग माय पॉईंट? लुक ॲट दिस. बाकी याच्यामध्ये काही स्टोअर होत नाही, नंबर्स वगैरे. नो. एक तर ट्रू नाही तर फॉल्स. एक तर ट्रू स्टोअर करा नाही तर फॉल्स स्टोअर करा. राईट. आणि याचा पण यूज खूप आहे. प्रत्येक डेटा टाईपचा यूज रिअल टाईममध्ये केला जातो, रिअल प्रोजेक्ट्समध्ये केला जातो. आय विल शो यू इन रिअल टाईम प्रोजेक्ट्स हाऊ वी कॅन यूज लाईक दीज काइंड्स ऑफ व्हॅरिएबल. प्रत्येक व्हॅरिएबल महत्त्वाचा आहे, प्रत्येक डेटा टाईप महत्त्वाचा आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही डेटा टाईप तर यूज करताय आणि तर मी तुम्हाला मेमरी साईज पण सांगतोय. याची मेमरी साईज 2 बाईट हा घेतो. हा बुलियन म्हणतो मला जास्त नाही लागत, मला एकच बीट लागतो. बाईट नाही लागत, त्याला बीट लागतो. जसं 8 बाईटचा काय बनतो, 8 बीटचा एक बाईट बनतो मित्रांनो. तर 8 बीट एकत्र आले तर काय बनत असतो, 1 बाईट. त्यातला एकच बीट याला लागतो मेमरी स्टोरेज म्हणून. पण इथं 8 बाईट, 4 बाईट, 8 बाईट, 4 बाईट, 2 बाईट, 1 बाईट, ज्याला 8 बीट लागतात. राईट. जर आपण बीटमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर याला 16 बीट्स लागतात, याला 32 बिट्स लागतात. जस्ट 4 इंटू 8 करायचे. याला 8 इंटू 8 64 बिट्स. सो लाईक दॅट याला एकच बीट लागतो बुलियनला. आता तुम्ही ज्यावेळेस व्हॅरिएबल बनवताना हे थोडंसं नेमिंग कन्व्हेन्शन फॉलो करा. व्हॅरिएबल बनवताना काही रूल्स फॉलो करा जे मी सांगते. व्हॅरिएबल बनवताना काही रूल्स फॉलो करायचे. रूल्स टू डिफाईन व्हॅरिएबल. व्हॅरिएबल बनवताना हे रूल्स फॉलो करायचे प्रत्येकाने. ठीक आहे. कोणकोणते? पहिला रूल, तुमच्या व्हॅरिएबलचं नाव जे आहे ना, व्हॅरिएबल नेम शुड बी स्टार्ट विथ कॅरेक्टर. कॅरेक्टरनेच स्टार्ट झालं पाहिजे. शुड बी स्टार्ट विथ कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल लाईक दिस, इंटीजर एज. दिस इज करेक्ट व्हॅरिएबल. पण तुम्ही जर असं बनवत असाल, लाईक फॉर एक्झाम्पल हे बघा, इंटीजर समथिंग 1 ABC something. So this is wrong. You are starting with digit. It is wrong guys. Wrong. Digit ने start नाही झालं पाहिजे. Okay. Like if you like starting with variable something special character @ABC. This is also wrong. This is also wrong. Don't start with digit or don't start with any special character. No. It should be start with any character. कुठल्याही कॅरेक्टरने स्टार्ट करा. स्टार्टिंगला डिजिट वगैरे नको आहे, हे लक्षात. सेकंड रूल, व्हॅरिएबलचं नाव, व्हॅरिएबल नेम कॅनॉट बी कंटेन स्पेस असता कामा नये व्हॅरिएबलमध्ये. लाईक एक्झाम्पल, तुम्हाला एक व्हॅरिएबल बनवायचं आहे समथिंग स्टुडंट मार्क्स, तर तुम्ही असं नाही करू शकणार इंटीजर स्टुडंट मार्क्स. नो, इट विल रॉंग. स्पेस दिला, सो इट विल रॉंग. आयदर दॅट यू कॅन राईट लाईक दिस स्टुडंट मार्क्स. सो दिस विल बी करेक्ट. स्टुडंट नंतर स्पेस न देता यमला कॅपिटल करा. यमला काय करा, कॅपिटल करा. दिस इज नेमिंग कन्व्हेन्शन. स्टार्ट विथ लोअर केस अँड देन सेकंड वर्डचं पहिलं कॅरेक्टर कॅपिटल. ओके. स्टुडंट मार्क्स लाईक दिस. पुढं आणखीन मोठा व्हॅरिएबल असेल स्टुडंट मार्क्स, मला लिहायचं स्टुडंट मार्क्स ऑफ BCA स्टुडंट. तर आपण काय करणार, स्टुडंट मार्क्स ऑफचं O कॅपिटल, BCAचं B कॅपिटल, BCA आणि परत काय BCA आणखीन एकदा स्टुडंट.
असा व्हॅरिएबल बनेल. प्रत्येक येणारं पुढलं लेटरचं पहिलं कॅरेक्टर मित्रांनो कॅपिटल पाहिजे. सो दिस इज नेमिंग कन्व्हेन्शन. आर यू गेटिंग माय पॉईंट? असा व्हॅरिएबल बनवायचा. दिस इज रॉंग. स्पेस द्यायचा नाही. जरी दिला तुम्ही बघा इथं तुम्हाला एरर येईल. स्टुडंट चालतंय का? नाही चालत. पण मी स्पेस काढला आता चालतंय. और यू कॅन डू लाईक दिस. नाहीतर तिसरा रूल याच्यामध्ये तुम्ही फॉलो करा. तिसरा रूल सांगतोय व्हॅरिएबल नेम कॅन कंटेन डॉलर म्हणजेच हा वाला सॉरी डॉलर अँड अंडरस्कोर म्हणजे हा वाला मायनसच्या वरती असतो बघा. ॲज अ स्पेशल कॅरेक्टर ओनली. व्हॅरिएबलमध्ये तुम्ही स्पेशल कॅरेक्टर दोन यूज करू शकता. एक तर अंडरस्कोर नाही तर डॉलर. लाईक इथं तुम्हाला वाटेल स्पेस नको हे द्या, अंडरस्कोर द्या. हायपन वेगळा असतो. दिस इज हायपन, इट विल नॉट अलाउड. अंडरस्कोर द्या चालेल, डॉलर द्या चालेल, पण हे दोन सोडून दुसरं काहीच चालणार नाही. स्टार ना हॅश ना @ कुठलंच असं बनवा. ऑल्सो यू कॅन स्टार्ट युअर व्हॅरिएबल नेम विथ डॉलर इटसेल्फ. $ABC. There is no any problem. You can start with underscore. No any problem. Okay, variable name should start with character and डॉलर कोमा अंडरस्कोर. याने सुद्धा स्टार्ट करू शकता तुम्ही व्हॅरिएबलचं नेम. और इन बिटवीन यूज करू शकता. तुम्हाला मी मग सांगितलं डिजिट यूज होत नाही. स्टार्टिंगला डिजिट यूज होत नाही. इफ यू वॉन्ट टू यूज डिजिट इन द मिडल इन द एंड यू कॅन यूज. तुम्हाला व्हेरिएबल असा बनवायचा आहे बघा. फॉर एक्झाम्पल इंटीजर A1BC. So it will allow, see, you are using digit in between चालेल, ॲट द एंड सुद्धा चालेल, बट स्टार्टिंग नाही चालणार. सो मेक शुअर दॅट डिजिट यूज करताय मध्ये यूज करा. पण सर व्हॉट अबाउट स्पेशल कॅरेक्टर, हे सुद्धा यूज केली तर चालेल का? लाईक तुम्ही स्पेशल कॅरेक्टर म्हणलं स्टार्टिंगला नाही यूज करत, पण मी इथं लावतो हॅश. सो इट इज गोइंग टू अलाउड? नो. स्पेशल कॅरेक्टर डॉलर आणि अंडरस्कोर सोडून कुठलंच अलाउड नाही आणि कुठंच अलाउड नाही आहे. नॉट मिडल, नॉट एंड, नॉट एनिवेअर. ओके, स्पेशल कॅरेक्टर कुठंच यूज करायचं नाही. वॉट इट. सो हे व्हॅरिएबलचे रूल फॉलो करायचे आणि व्हॅरिएबल प्रत्येकाने बनवायचा. परत ज्यावेळेस तुम्ही क्लास बनवताना क्लासचं पहिलं लेटर इट शुड बी कॅपिटल. स्मॉल लेटर काय होतं? काही होत नाही, चालतं. दिस इज बॅड प्रॅक्टिसेस. पहिलं लेटर कॅपिटलच पाहिजे. कसं पाहिजे? कॅपिटलच पाहिजे. ओके. पॅकेज स्मॉलमध्येच पाहिजे, पूर्ण स्मॉलमध्ये पाहिजे. हे तुमचं नेमिंग कन्व्हेन्शन एंट्रीमध्ये रिप्रेझेंट केल्यानंतर खूप फरक पडतो मित्रांनो. नाही सर मी कसंही बनवलं, काय प्रॉब्लेम आहे? होतं आहे ना? येस होतं आहे. बट हे नेमिंग कन्व्हेन्शन तुम्हाला लक्षात येतील ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट्स बनवाल. ओके. सो आत्तापासून याची सवय लावून ठेवायची की हे कसं बनवलं पाहिजे, ते कसं बनवलं पाहिजे. गॉट इट? ओके. कोड करताना काही जण कोड कसा करतात माहिती आहे का? हे बघा, ते पण सांगतो मी कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोडची सुरुवात तुम्ही क्लास बनवला, मेथड बनवली, बाई एक आपण म्हणतो ना याला स्पेस द्या, इथून स्टार्ट करणं. लुक ॲट इस, इथून कोड लिहा. काय सणाचा कोड इथून स्टार्ट होतं, एकाच लाईनमध्ये सगळंच, इकडंच याच लाईनला सगळं. हे बघा कसं माहिती आहे का? इथंच दाखवतो वेगळा क्लास कशाला. हे बघा असं कोड नाहीत लिहित, ते कोड लिहितात इथून. बघा इथं आला तुम्ही, एंटर केली डायरेक्ट आपल्याला इथं एंट्री करतो. ते एंटर करायचे, इथं आलात ना, एंटर आलं तिथं. पण पोरं इथून लिहितात इंटीजर ए समथिंग ऑर लाईक दिस. देन इथंच लिहितात system.out.a असं. देन त्याच्या खालीच कोड परत कॅरेक्टर सी समथिंग असं. दिस इज नॉट गुड राईट. असं नका करू. जरी असं केलं तरी एक की दाबा, त्याचं नाव आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस F.
टू फॉर्मॅट युअर कोड. टू फॉर्मॅट युअर कोड. तुमचा कोड फॉर्मॅट करण्यासाठी दाबायचं. काय करण्यासाठी? फॉर्मॅट. हे बघा आता मी असं केलं, कंट्रोल शिफ्ट एफ आला बरोबर. इथं काय केलं का मी? फक्त की दाबली, कंट्रोल शिफ्ट एफ. कोड जरी चुकला असेल यू कॅन तुम्ही ही की दाबा, तुमचा कोड अलाईन बरोबर प्रॉपर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, गॉट इट एव्हरीवन? काही कोणाला डाऊट याच्यामध्ये? लाईक व्हॉट आर दी डेटा टाईप? येस, यू शुड बी फॉलो दॅट. नाव हे जे डेटा टाईप मी याच्यावर एक गोष्ट तुम्हाला दिली आहे बघा, बाईट्स. प्रत्येकाला मेमरी साईज लागते आणि ही जी मेमरी साईज आहे ही फिक्स आहे. तुम्ही इथे 1 कोटी स्टोअर करा नाही तर 3 कोटी स्टोअर करा. हा म्हणणार आहे का नाही 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 जास्त बाईट लागेल? नाही. प्रत्येक डेटा टाईपची मेमरी साईज ही फिक्स आहे. प्रिमिटिव्ह टाईपमध्ये प्रत्येक डेटा टाईपची मेमरी साईज कशी आहे? फिक्स आहे. मेमरी साईज फिक्स्ड. फिक्स्ड म्हणजे फिक्स. पण जर मी विचार केला नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप, मित्रांनो यांची मेमरी साईज फिक्स नाही. मेमरी साईज नॉट फिक्स, नो. यांची मात्र मेमरी साईज फिक्स नाही आहे. कसं काय नाही आहे? हे जे डेटा टाईप आहेत इट इज नॉट गुड टाईम टू लर्न दॅट. हे आपल्याला सगळ्या कॉन्सेप्ट आहेत. आपण पुढं चालून क्लास नावाची कॉन्सेप्ट शिकणार आहोत. पुढं चालून आपण इंटरफेस शिकणार आहोत. डोंट वरी, हे सगळ्या कॉन्सेप्ट आहेत. ॲरे कॉन्सेप्ट आहे, स्ट्रिंग कॉन्सेप्ट आहे, इनम कॉन्सेप्ट आहे. सो या खूप मोठ्या कॉन्सेप्ट्स आहेत. सो आत्ता शॉर्टमध्ये सांगून याचा उपयोग आहे का? नो. यू कॅन लर्न स्ट्रिंग ॲज अ डेटा टाईप. तुम्ही लगेच शिकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा स्ट्रिंगचा जर यूज केला, यू कॅन यूज स्ट्रिंग टू स्टोअर मल्टिपल कॅरेक्टर्स लाईक दिस. मला एकापेक्षा जास्त स्टोअर करायचे, स्ट्रिंग यूज करा. एकच स्टोअर करायचं, कॅर यूज करा, राईट. पण आता याची मेमरी साईज फिक्स का नाही म्हणतोय मी? याला आता मेमरी लागेल 8 बाईटची. 8 कसं काय? कारण किती कॅरेक्टर आहेत? 4. प्रत्येक कॅरेक्टरला किती बाईट लागतात? आपण इथं लिहून घेतलं आहे 2 बाईट. मग 2 याला 2 याला 2 आणि याला 2 किती झाले? 8. तुम्ही जर वाढवलं पूर्ण आधी आता किती लागतील? 16 लागतील, बरोबर. सो इट विल डिपेंड ऑन हाऊ मच कॅरेक्टर यू आर ॲडिंग हिअर. तुम्ही जेवढे कॅरेक्टर वाढवाल तेवढी मेमरी साईज वाढेल. सो इट इज फ्लेक्झिबल. इथं फ्लेक्झिबिलिटी आहे का? नाही आहे. सो नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये मेमरीची साईज फिक्स नसते. इट विल डिपेंड ऑन युअर डेटा. व्हॉट काइंड ऑफ डेटा यू आर गोइंग टू ॲड इन दॅट, त्याच्यावरती ती डिपेंड असते. आर यू एबल टू फॉलो मी? येते लक्षात सगळ्यांना? आता प्रत्येक डेटा टाईपचं मित्रांनो आहे ना, प्रत्येक डेटा टाईप आहे बघा. लाईक मग तो बाईट असेल, शॉर्ट असेल, इंट असेल, लॉंग फ्लोट, डबल कॅर, या प्रत्येकाची एक डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो, प्रत्येक डेटा टाईपची डिफॉल्ट व्हॅल्यू लक्षात ठेवा. पहिले जे 4 आहेत ना यांची डिफॉल्ट व्हॅल्यू आहे 0. काय आहे? 0. डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय सर? डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे जर तुम्ही यांना व्हॅल्यू दिलीच नाही तर यांना व्हॅल्यू दिली जाते. चार्जिंग लावतो. यांना व्हॅल्यू दिली जाते. कोण देतो? ते व्हॅल्यू देण्याचं काम आहे JVM. JVM विल अलोकेट व्हॅल्यू टू युअर डेटा टाईप. लेट सपोज तुम्ही बघा आता हे जे व्हॅरिएबल तुम्ही बनवताय ना, हे सगळे हे कुठं बनवताय एकदा लक्षात घ्या. मेन मेथडच्या आतमध्ये. दिस इज मेथड, राईट. क्लासच्या आतमध्ये मेथड आहे. या मेथडमध्ये तुम्ही हे व्हॅरिएबल बनवताय, त्यामुळे हे सगळे व्हॅरिएबल लोकल व्हॅरिएबल या नावाने ओळखले जातात. कोणत्या नावाने? लोकल व्हॅरिएबल. का लोकल? हे या मेन मेथडसाठी लोकल आहेत ना. जर तुम्ही व्हॅरिएबल मेथडच्या बाहेर बनवला, याच्या बाहेर इथं इंटिजर x, तर याला म्हटलं जातं ग्लोबल व्हॅरिएबल, जे आपण व्हॅरिएबल टाईपमध्ये शिकणार आहोत. जस्ट वेट. पण हा ग्लोबल आहे कारण हा क्लासमध्ये आहे, हा मेथडमध्ये आहे, हे सगळे मेथडमध्ये आहेत, हे सगळे लोकल आहेत. कलर पण दिसतोय तुम्हाला ब्राऊन. सो दीज आर लोकल अँड दिस ब्ल्यू इज ग्लोबल. येते लक्षात? लोकल व्हॅरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू नसते. सगळ्यात मोठा मुद्दा, सगळ्यात मोठा पॉईंट. लोकल व्हॅरिएबल डज नॉट हॅव एनी डिफॉल्ट व्हॅल्यू. यांना डिफॉल्ट व्हॅल्यू नसते. मग सर कोणाला असते? ओनली ग्लोबल व्हॅरिएबल. ग्लोबल व्हॅरिएबल्स
ओनली हॅव्हिंग डिफॉल्ट व्हॅल्यू. त्यांनाच फक्त डिफॉल्ट व्हॅल्यू असते. ग्लोबल लोकल कळते. ग्लोबल व्हेरिएबल्स म्हणजे जे क्लासमध्ये बनवले जातात, हे क्लास आहे, जे ब्ल्यू दिसतात ब्ल्यू आहे की नाही, आणि जे मेथडमध्ये असतात ते लोकल असतात. सो हे सगळे लोकल आहेत. हे बघा, मग सर हे पण क्लासमध्येच आहे. अरे क्लासमध्ये आहे, पण ते क्लासमधल्या एका पार्टमध्ये आहेत, त्या ब्लॉकमध्ये एका गलीचे डॉन आहेत आणि गलीचं नेम मेन मेथड. पण हे पूर्ण आपण म्हणू शकतो सिटी, देश, त्याचे डॉन आहेत, कारण हे याच्यामध्ये आहे. याला डिफॉल्ट व्हॅल्यू असते, दॅट इज झिरो, बिकॉज इंटिजर आहे ना. लॉंग असेल झिरो, फ्लोट बाईट असेल झिरो, शॉर्ट असेल झिरो. सर मला याची चेक करायची डिफॉल्ट व्हॅल्यू, मी चेक करू शकतो? येस, यू कॅन चेक. याची डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला चेक करायची आहे, तुम्हाला याला या मेथडमध्ये ॲक्सेस करावं लागतो. तुम्ही जर इथं लिहिलं सिस्टम डॉट आउट डॉट पेंटेलन एक्स, हा डायरेक्टली ॲक्सेस होतो आहे का? नाही होत, कारण हा क्लासचा मेंबर आहे. जे काही तुम्ही या क्लासमध्ये लिहिता, दे विल क्लास मेंबर, आणि क्लास मेंबरला ॲक्सेस करायचा असेल, यू शूड क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ पर्टिक्युलर क्लास. याचा ऑब्जेक्ट बनवूनच याला ॲक्सेस करावं लागतं, असा हा ॲक्सेस होत नाही. मग सर ऑब्जेक्ट बनवायचं काय अवघड असते का? काहीच अवघड नसते. ऑब्जेक्ट कसा बनवतात हे पुढं तर सांगणारच आहे मी, तरी पण आत्ता आला आहे मुद्दा. तर बघा, ऑब्जेक्ट बनवण्यासाठी तुमच्या क्लासचं नाव घ्या. क्लासचं नाव घेतलं, परत याचा एक रेफरन्स व्हॅरिएबल बनवा, डी नावाचा एक रेफरन्स व्हॅरिएबल बनवला, देन न्यू कीवर्ड वापरा, देन परत क्लासचं नाव लिहा, ब्रॅकेट द्या. हा तुमचा ऑब्जेक्ट बनला. काय काय केलं तुम्ही याच्यामध्ये? पहिल्यांदा क्लासचं नाव घेतलं, परत तुम्ही रेफरन्स व्हॅरिएबल बनवला, परत तुम्ही इक्वल टू कीवर्ड दिला, न्यू वापरलं, आणि परत क्लासचं नाव वापरून तुम्ही या ठिकाणी काय केलं, ब्रॅकेट देऊन सेमिकोलॉन. सो हा सिंटॅक्स फॉलो केला, तुमचा ऑब्जेक्ट बनला. आता याच्यामध्ये सर हे रेफरन्स व्हॅरिएबल काय, हे न्यू कीवर्ड काय, याच्यानंतर ब्रॅकेट का आलं, एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन इन द कॉन्सेप्ट ऑफ उप्स, जे आपली स्टार्ट होईल काहीच दिवसामध्ये. त्यावेळेस मी सांगेल हे काय एक्झॅक्टली. आता जस्ट अंडरस्टँड द सिंटॅक्स. क्लास नेम, रेफरन्स व्हॅरिएबल, इक्वल टू न्यू, क्लास नेम, ब्रॅकेट सेमी, ॲज इट इज सिंटॅक्स फॉलो करताय. आणि आता या क्लासचा हा मेंबर असल्यामुळे सिम्पल याचा जो रेफरन्स व्हॅरिएबल आहे डी, इथं लिहा डी डॉट एक्स, आणि तुमचा हा व्हॅरिएबल ॲक्सेस झाला आहे. पण सर याला व्हॅल्यूच नाही की, अरे नसू दे, याला व्हॅल्यू जे बी एम देईल आणि त्याचं नाव आहे झिरो व्हॅल्यू भेटेल तुम्हाला याची. इथं खाली मी सगळं कमेंट करू मी, म्हणजे आपल्याला त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू बघायला भेटेल. याला मी कमेंट आउट केलं आणि नंतर वरती आलो आणि चेक केलं, याची डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्याला काय भेटते. रन करा, आलं झिरो. इवन इट विल बी लाईक लॉंग असू द्या, याची पण व्हॅल्यू काय असेल, झिरोच असेल. शॉर्ट चेक करा, बाईट चेक करा, झिरोच असेल. बट जर मी फ्लोट चेक केलं तर फ्लोटची माझं डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल, 0.0. ही व्हॅल्यू देत आहे कोणतरी. कोण देतो आहे? JVM देतो. कोण देतो आहे? JVM देतो ही डिफॉल्ट व्हॅल्यू. ओके, म्हणजे फ्लोट आणि डबल हे दोन दिसत आहेत, यांना डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे, 0.0. ही डिफॉल्ट व्हॅल्यू फ्लोट आणि डबलसाठी. जर मी विचार केला कॅरेक्टरसाठी मित्रांनो डिफॉल्ट व्हॅल्यू असते स्पेस. काय असते? सिंगल स्पेस. एक स्पेस तुम्हाला इथे दिसेल, हे बघा, यू कॅन सी द स्पेस, लुक ॲट दिस. या ब्रॅकेटमध्ये काय आहे, या बॉक्समध्ये काय स्पेस आहे. सो सिंगल स्पेस इज अ डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ कॅरेक्टर. स्पेस दिला जातो. आणि बुलियनसाठी काय असते, बुलियन बी. आय वॉन्ट ॲक्सेस दिस बी, मी काय करेल, डी डॉट बी. आता बुलियनची डिफॉल्ट व्हॅल्यू असते फॉल्स. काय असते? फॉल्स. काहीच नाही दिलं त्याच्यात फॉल्स असतं, काहीच नाही दिलं तर. बट वी कॅन पास द व्हॅल्यू ऑल्सो ना. हे कधीच चाललंय, काहीच नाही दिलं तर काहीतरी पाहिजे ना डिफॉल्ट, काहीतरी डिफॉल्ट पाहिजे. सो दीज आर दी डिफॉल्ट व्हॅल्यूज ऑफ एव्हरी डेटा टाईप. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट. या चौघांचे झिरो, याचा 0.0, कॅरेक्टरचा सिंगल स्पेस, बुलियनचा फॉल्स. आणि सगळे जे नॉन प्रिमिटिव्ह टाईप दिसत आहेत ना मित्रांनो, या सगळ्यांची डिफॉल्ट व्हॅल्यू नल असते. लक्षात ठेवा, ऑल नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स
primitive data type default value is null. सगळ्यांची null असते. दाखवू हे बघा, तुम्ही जर इथे लिहिला स्ट्रिंग समथिंग यस, स्ट्रिंगला व्हॅल्यू दिली का नाही, इथं लिहा डी डॉट यस, यसला ॲक्सेस करा. याची डिफॉल्ट व्हॅल्यू बघा तुमच्या समोर काय येणार आहे, कारण हा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे, राईट, नल. आता हा तुमचा क्लास आहे, हा पण एक डेटा टाईप असतो. तुम्ही इथं लिहा डेमो डी, डेमो डी हा पण डेटा टाईपच आहे, पण नॉन प्रिमिटिव्ह आहे. याची सुद्धा डिफॉल्ट व्हॅल्यू असणार आहे नलच असणार. आता इथं लिहा डी डॉट डी, डी म्हणजे हा रेफरन्स व्हॅल्यू, हा वेगळा पोरांनो. बघा हा ब्ल्यू आहे, हा ब्राऊन आहे. डी डॉट डी काय असेल हो, याचं लक्षात. जेवढे काय नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप आहे सगळ्यांची डिफॉल्ट व्हॅल्यू नल असते. काय असते नल म्हणजे काहीच नाही, नल, एम्प्टी, नथिंग इन दिस. ओके, यांच्या पण डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. सो डिफॉल्ट व्हॅल्यूचा क्वेश्चन असतो इंटरव्ह्यूमध्ये. गॉट इट द कॉन्सेप्ट ऑफ डेटा टाईप अँड हाऊ वी कॅन यूज दॅट डेटा टाईप. सगळ्यांना येते लक्षात. दिस कोड आय विल अपलोड सून, डोंट वरी. हा कोड तुम्हाला भेटेल विथ प्रोजेक्ट. ओके, काही कोणाला डाऊट आहे त्यामध्ये की लाईक हाऊ डेटा टाईप आर हिअर, कसं यूज होत आहेत डेटा टाईप. आफ्टर डेटा टाईप कॉन्सेप्ट आय एम गोइंग टू स्टार्ट one concept, and that is something called typecasting. देन आपण ऑपरेटरकडे जाऊ. बघा प्रत्येक डेटा टाईप या ठिकाणी कन्वर्ट सुद्धा होतोय, हे सुद्धा समजणं तेवढंच गरजेचं आहे. कसा डेटा टाईप एक डेटा टाईप दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट होतो, लेट्स सी. Convert one data type into another data type is called typecasting. What is meant by typecasting? टाईपकास्टिंग म्हणजे काय बघा, एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणं. कन्वर्ट वन डेटा टाईप into another data type. One data type into another data type is called टाईपकास्टिंग. एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करणं. सर का करावं लागतं, कधी कधी अशी रिक्वायरमेंट आपल्याला येऊ शकते. नॉट इन द कोर जावा, मोस्टली इन द ॲडव्हान्स जावा. ज्यावेळेस आपण शिकू वी विल अंडरस्टँड की भाई कन्वर्ट करावं लागतं आपल्याला. डेटा येतोय वेगळ्या टाईपचा, त्याला आपल्याला दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करावं लागतं. याच्या लक्षात. कसं करायचं कन्वर्ट, व्हेरी सिम्पल. दोन प्रकारची टाईपकास्टिंग जावामध्ये होते. पहिला प्रकार आहे इम्प्लिसिट टाईपकास्टिंग आणि दुसरा आहे एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. कोणकोणते प्रकार आहेत, इम्प्लिसिट टाईपकास्टिंग आणि दुसरा आहे एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग. एक बघू आपण इम्प्लिसिट. चार्जरला एक मिनटं, काय झाले मी बघतो. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. मदरबोर्ड खराब झालेला वाटतोय मला. डोंट वरी, आपला लॅपटॉप लवकरच येतोय. लॅपटॉप नाही, पीसी. इट इज गिविंग प्रॉब्लेम मोर अँड मोर. हा खूप प्रॉब्लेम देत आहे. बाकी प्रॉब्लेम नाही आहे, जस्ट चार्जिंगचा प्रॉब्लेम देत आहे. हे बघा, लागते पण चार्जिंग कट पण होते ॲटोमॅटिकली. हां, इम्प्लिसिट टाईपकास्टिंग म्हणजे काय. इम्प्लिसिट टाईपकास्टिंग म्हणजे कन्वर्ट स्मॉलर डेटा टाईप इंटू लार्जर वन. इट्स कॉल्ड इम्प्लिसिट. कन्वर्ट स्मॉलर डेटा टाईप इंटू लार्जर डेटा टाईप इज कॉल्ड इम्प्लिसिट. स्मॉलर टू लार्जर म्हणजे हे बघा, बाईटचा जर तुम्ही शॉर्टमध्ये कन्वर्जन केलं, शॉर्टचं जर तुम्ही लाईक इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं, इंटिजरचं लॉंगमध्ये, लॉंगचं फ्लोटमध्ये, फ्लोटचं
डबलमध्ये, आणि डबलचं बस एवढंच होत आहे, पुढे नाही होत. ठीक आहे, हे 6च डेटा टाईप या ठिकाणी कन्व्हर्जनमध्ये येतात. बाय टू शॉर्ट, शॉर्ट टू इंट, इन टू लॉंग, लॉंग टू फ्लोट, फ्लोट टू डबल. ॲटोमॅटिक कन्वर्ट होतात. लक्षात ठेवा, इम्प्लिसिट कन्वर्जन कोण करतं? कंपायलर. कंपायलर विल रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. ओके. आणि आणखीन एक गोष्ट, देर इज नो एनी डेटा लॉस इन इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. इम्प्लिसिटमध्ये कुठलाच तुमचा डेटा लॉस होत नाही. आता इथं लॉस होत नाही म्हणजे सिम्पल आहे, एक्सप्लिसिटमध्ये होणार आहे. बघायचं हे कसं कन्वर्ट होतं आहे बघा. बाय टू शॉर्ट, शॉर्ट टू इंट. ठीक आहे, आजचा कोड मी याच्यामध्येच करतो सगळा, म्हणजे तुम्हाला हा कोड आज केला आहे असं लक्षात येईल. ठीक आहे, मी इथं खाली येतो आणि इथं बघा कसा कन्वर्ट होतो एक डेटा टाईप दुसऱ्या डेटा टाईपमध्ये. मी इथं यूज केला बाईट. बाईटला दिलं बाईट बी इक्वल्स टू 100. ओके. आणि मी यूज केला शॉर्ट. शॉर्टला यस इक्वल टू बी दिली. होणार काय? बीची व्हॅल्यू कोणाला गेली हो? यसला. म्हणजे आता बीची व्हॅल्यू 100 होती, ती बाईट टाईपची होती, कोणाला दिली? यसला. म्हणजे आता बीची व्हॅल्यू शॉर्ट टाईपची झाली. कुठल्या टाईपची झाली? शॉर्ट टाईपची. जर तुम्ही इथे येऊन प्रिंट केलं यसला, तुम्हाला बीची व्हॅल्यू यसमध्ये आलेली भेटेल, दॅट इज 100. म्हणजे आता बी बाईट राहिला नाही, बी शॉर्ट बनला. आर यू एबल टू फॉलो मी? म्हणजे वी आर कन्वर्टिंग दिस बाईट इन टू शॉर्ट. आर यू गेटिंग माय पॉईंट? काय बोलताय सर? मग तुम्ही असं करू शकाल परत. तुम्ही लाईक लेट्ससपोज मला 22,000 स्टोअर करायची, मी असं करू शकेल. वाय नॉट? वाय नॉट? लुक ॲट दिस. बीची व्हॅल्यू याच्यामध्ये आली होती, परत तुम्ही त्याला रिअसाइन केलं. रिअसाइन म्हणजेच काय? अरे अगोदर याच्यामध्ये बी गेलता, 100 गेलता, परत तुम्ही म्हणले मला 100 नको आहे, मला 22,222 पाहिजे. मग आता 100 गेला आणि हा आला, राईट. बट बी विल बिकम विच टाईप? यस टाईप. यस म्हणजेच यसचा जो टाईप आहे शॉर्ट, तो याचा टाईप बनतो मित्रांनो. आर एबल टू फॉलो मी? ओके. देन यस शॉर्टला मला कन्वर्ट करायचं इंटमध्ये. मी लिहिलं इंट आय इक्वल टू यस. यसची व्हॅल्यू आयला जाते, म्हणजे हे ॲटोमॅटिक होतं आहे, आपण काहीच नाही करत. म्हणजे यसची व्हॅल्यू आयला गेली म्हणजे काय भेटेल आपल्याला? यसमध्ये का तो 100, सो वी विल गेट 100. जे बाईटमधून शॉर्टमध्ये गेलं, शॉर्टमधून इंटमध्ये गेलं. सो नाव दिस बी विल बिकम यस, यस विल बिकम इंट. होतं आहे की नाही कन्वर्जन? होतं आहे की नाही कन्वर्जन? डेफिनेटली. देन मी म्हणलं लॉंग एल इक्वल टू आय. लॉंगमध्ये मी कन्वर्ट केलं या आयला, म्हणजे आयची व्हॅल्यू आता 100 लॉंगमध्ये गेली, लॉंगमध्ये पण काय गेलं? 100च. लोक ॲट इस आय प्रिंटिंग एल. सो इथून कन्वर्जन होत आलं, इथपर्यंत गेलं. परत फ्लोट एफ इक्वल टू एल. लॉंगची व्हॅल्यू फ्लोटमध्ये गेली, नाव यू विल गेट 100.0. हे बघा, पॉईंट काय आलं? फ्लोटमुळे आलं. आणि फ्लोटची व्हॅल्यू डबलमध्ये, डबल डी इक्वल्स टू एफ. फ्लोटची पण व्हॅल्यू कशात कन्वर्ट झाली? डबलमध्ये कन्वर्ट झाली. नाव ऑल्सो यू विल गेट 100.0. गॉट इट? म्हणजे बाईट टू शॉर्ट, शॉर्ट टू इंट, इन टू लॉंग, लॉंग टू फ्लोट, अँड फ्लोट टू डबल. दिस कन्वर्जन हॅपन ॲटोमॅटिकली. यू डोंट नीड टू डू एनिथिंग बिकॉज इट इज हँडल बाय कंपायलर. कंपायलर करतो हे, आपण करत नाही. आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार करतो. नाही मला बाईटची व्हॅल्यू शॉर्टमध्ये कन्वर्ट करायची होती, करा, केली, झाली, राईट. मला शॉर्टची इंटमध्ये करायची होती, करा, इंटची लॉंगमध्ये करा. आणि हे जे कन्वर्जन होतं आहे ना, हे ॲटोमॅटिकली होतं आहे. याच्यामध्ये कुठला डेटा लॉस होतो आहे का आपला? नो, कुठलाच डेटा आपला लॉस होत नाही. गिटअपची लिंक देतो मी त्याला, डोंट वरी. कोणतं कन्वर्जन म्हणता याला? इम्प्लिसिट. आणि दुसरं असतं ते म्हणजे एक्सप्लिसिट मित्रांनो. एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग म्हणजे काय? कन्वर्ट लार्ज डेटा टाईप इंटू स्मॉल. कन्वर्ट लार्जर डेटा टाईप इंटू स्मॉलर डेटा टाईप इज कॉल्ड एक्सप्लिसिट. येतं लक्षात? आणि हे जे कन्वर्जन आहे ना, हे कसं होतं? हे बघा, हे कन्वर्जन होतं बाय डबलची व्हॅल्यू आहे
ती मध्ये इथं फ्लोटमध्ये कन्वर्ट तुम्ही करू शकता. फ्लोटची लॉंगमध्ये, लॉंगची इंटमध्ये, इंटची शॉर्टमध्ये आणि शॉर्टची बाईटमध्ये. उलट याच्या रिवर्स आहे की नाही रिवर्स हो. पण इथं मात्र खतरा आहे. मला सांगा, इथं छोट्याचा मोठा होत होता. तुमच्याकडे दोन बॉटल आहेत, एक छोटी बॉटल आहे. ओके, आपल्याकडे ती बॉटल तर नाही करायची यार. ठीक आहे, ही छोटी बॉटल आहे तुमच्याकडे. मला सांगा, छोट्या बॉटलमधून पाणी तुम्ही जर मोठ्या बॉटलमध्ये टाकत असाल, बसेल की नाही अवसर? बसेल की? बसेल की? ही तर मोठी बॉटल आहे, मोठी बॉटल आहे, याच्यामध्ये पाणी टाकलं तुम्ही, बसेल की नाही? छोट्यातून मोठ्यात सिंपल आहे. या छोट्यातून या मोठ्यात टाका, बसेल. म्हणजे छोटा टू मोठा होईल ना. बिकॉज छोट्यामध्ये पाणी एवढं याच्यात अर्ध्यातच बसून जाईल. पण मोठ्याचा छोटा हे भरलंय सगळं आणि याच्यातून तुम्ही याच्यात जर टाकाल तर सिंपल सिनारिओ आहे राव. काय होईल? पाणी ओव्हरफ्लो होईल, पाणी सांडल, बसणार नाही. ही बाटली आहे तशी वतली म्हणजे इकडून इकडं वता एक्सप्लिसिट, इकडून इकडं वता इम्प्लिसिट. म्हणून कंपायलर इथं कन्वर्जन करतो. इथं कंपायलर म्हणतोय मी रिस्पॉन्सिबल नाही, तू तुझं बघ. म्हणजे डेव्हलपर विल परफॉर्म explicit typecasting, explicit typecasting as per requirement, as per requirement. डेव्हलपर करेल बाबा हे. डेव्हलपर तुझी तू बघ, कंपायलर काही करणार नाही. आणि इथं मात्र खूप मोठी रिस्क आहे. तुमचा डेटा लॉस होऊ शकतो, तुमचा डेटा लॉस होऊ शकतो. म्हणजे पॉईंट काय लिहिन मी तर, देर इज मोर चान्सेस, मोर चान्सेस टू लॉस युअर डेटा. तुमचा डेटा लॉस होईल ना. बघा, पाणी याच्यात नाही याच्यात टाकल्यावर लॉस होईलच ना. कसं काय? हे बघा, उलटं करायचं याला. मी उलटं करतो बघा आता काय होतं व्यवस्थित. सगळ्यात अगोदर माझ्याकडे डबलची व्हॅल्यू, माझ्याकडे डबल सॅलरी आहे, दॅट इज 40,000 समथिंग समथिंग. हा डेटा माझ्याकडे आहे बघा. कसं काय विषय होतंय बघा. डबलचं फ्लोट केलं, फ्लोट एफ इक्वल टू सॅलरी. फ्लोटमध्ये सॅलरी गेली, इथं काय लॉस झाला का बघू आपण. एफला प्रिंट केलं, काय लॉस झाला का? कन्वर्जन झालं का? अहो कन्वर्जनच नाही झालं पहिली गोष्ट. कंपायलर म्हणतंय नाही 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 नाही, डबल सॅलरी फ्लोटमध्ये मी नाही करू शकत. मग सर आपण एक्सप्लिसिटली कसं करायचं? जर तुम्हाला एक्सप्लिसिटली करायचं असेल तर या सॅलरीच्या इथे, इथं जो स्पेस दिसतोय इथं, इथं तुम्हाला असं ब्रॅकेट लिहायचं आहे. आणि या ब्रॅकेटमध्ये कशात कन्वर्ट करायचं? फ्लोटमध्ये. याला कॉपी करा, पेस्ट करा. दिस सिंटॅक्स यू नीड टू फॉलो. सॅलरी नाव कन्वर्ट इन टू फ्लोट, दॅट इज एफ. आता रन करा. यू आर गेटिंग डेटा. सर काहीच लॉस नाही झाला, कन्वर्ट तर झालं. फ्लोटचं सर मला लॉंगमध्ये करायचं आहे, लॉंग एल इक्वल टू एफ. परत एरर आला. आता काय करायचं? परत इथं ब्रॅकेट कशात कन्वर्ट करायचं आहे? फ्लोटला, लॉंगमध्ये. तर एफला मी लॉंगमध्ये कन्वर्ट केलं बाय रायटिंग दिस सिंटॅक्स. आता मी एलला प्रिंट केलं, काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काय झालं सर? प्रॉब्लेम, अरे ज्यावेळेस एफला प्रिंट केलता त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण एलला प्रिंट केल्यावर हे बघा, फ्लोटमध्ये हा डेटा होता पण लॉंगमध्ये तुमचा 45 गायब झाला. सर एवढं काय त्यामध्ये, एवढा काय लॉस होणार आहे का आपला? लॉस? अरे दुनियाभराचा लॉस होईल. एम्प्लॉयची सॅलरी 0.45 डायरेक्ट गायब केली तुम्ही. 40,000 सॅलरी, चल वरचे 45 गेले. असे एक ना 1 लाख एम्प्लॉयचे गेले. 1,50,000 गेले. अरे किती माही पॉईंट. सो इथं लॉस झाला की नाही डेटाचा? लॉंगमध्ये डेटाचा लॉस झाला, 45 वरचं गायब झालं. तुम्ही लॉंगला इंटिजरमध्ये म्हणलात कव्हर करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही इथं लिहिलं इंटमध्ये कन्वर्ट करा. लॉंगला तुम्ही परत प्रिंट करा आयला, इथं पण तुम्हाला भेटेल सेम तीच व्हॅल्यू 40,000. राईट, ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं सर. मी आता या इंटिजरचं शॉर्टमध्ये कन्वर्ट करायला ट्राय केला, 40,000ला कन्वर्ट करा शॉर्टमध्ये, मी इथं लिहिलं शॉर्ट. आता मात्र अनएक्सपेक्टेड बिहेवियर भेटेल तुम्हाला शॉर्टसाठी. लुक ॲट दिस. का हो? कारण शॉर्टची जी रेंज आहे मित्रांनो ती किती आहे हो? 33,000, 32,000 समथिंग. तो 40,000 जाईल का त्यात? इथं तुम्हाला अनएक्सपेक्टेड आउटपुट येईल अँड दॅट इज समथिंग. आता जर पार सॅलरीची वाटच लागली, 40,000 डायरेक्ट मायनस. कारण दिस शॉर्ट इज नॉट एबल टू कॅप्चर दिस डेटा बिकॉज याची रेंजच नाही आहे तेवढी. मोठ्यातनं पाणी बारक्यात टाकता याची रेंज तर पाहिजे ना. राईट, 40,000 इथं स्टोअर होऊ शकत नाही. जर तुम्ही ट्राय केला बाईटमध्ये करायला, बाईट बी इक्वल्स टू लेट सपोज मी आय इंटिजर टाकतोय,
तरी पण मला प्रॉब्लेम येतोय बघा. बाईट बाईट म्हणेल अरे मी तर लय लहान आहे बाई, माझ्यात तर तुम्ही करू शकत नाही. याचं पण एक अनएक्सपेक्टेड आउटपुट तुम्हाला येईल. 64 64 असते काय सर? आपला डेटा 40,000 आहे आणि युआर गेटिंग 64. So unexpected behavior, your data will be lost in this case. Not in this case only. इथून डेटा लॉस होत आलाय की नाही? तर एक्सप्रेसिव्ह टाईप कास्टिंग करताना सावध राहा, डेटा लॉस होऊ शकतो. ओके, डेटा लॉस होऊ शकतो. जिथं तुम्हाला वाटते डेटा लॉस होणार नाही तिथंच एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगा, इथं जर असतं 400, काय डेटा लॉस होणार आहे? वरचं 45 नाहीच. कुठं डेटा लॉस होईल का रे? कुठं डेटा लॉस होईल का? फक्त बाईटमध्ये. बट मला सांगा, इथं जर असतं 100, आता कुठं होईल का? कुठंच नाही होणार. कुठंच नाही होणार. कुठंच नाही होणार. मग असं जर असेल तरच करा. डेटा लॉस होत असेल, डोंट गो विथ एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. आर यू एबल टू फॉलो मी? एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगला जायचंच नाही जर डेटा लॉस होत असेल तर. आर यू गेटिंग माय पॉईंट? ठीक आहे, येते लक्षात सगळ्यांना? तर हा आजचा जो कोड आहे, आय विल सेंड यू ऑन. मी तर म्हणतो व्हॉट्सॲपवर नको सेंड करायला, खूप कचरा होऊन जाईल सगळ्या कोडचा, तुम्हाला कळणार नाही कधीचा कोड काय केलाय. सो वी विल अपलोड इट ऑन गिटहब. आता एकदा मी गिटहब काय असतं सांगतो, खूप जणांना गिटहब माहीत नाही. गुगलवरती जावा पोरांनो, हे खूप महत्त्वाचं समजून घेणं गिटहब काय असतं. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जाल त्यावेळेस तुम्ही भाई याच्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला यूज करावंच लागतं. GitHub is a platform where you can write store your code. तुमचा कोड या ठिकाणी स्टोअर केला जातो. सगळे डेव्हलपर इथं कोड पुश करत असतात. हे बघा, ओके, इथं कोड असतो आपला, वेगळं काय नाही, स्टोरी समजून घ्यायला. ठीक आहे, हे गिटहब आहे. हे गिटहब आहे. ओके, आता एक गिटहबवरती लाईक तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वेळेस याल त्यावेळेस तुमचं लॉग इन असेल, काहीच नसेल. ओके, काहीच नसेल तर इथं लॉग इन करून घ्या. ओके, कसं करायचं लॉग इन बघा. हे आता मी इथून जर साइन आउट केलं स्वतःला, आणि जर मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल पोरांनो, तुम्ही तो व्हिडिओ फॉलो करा. जर गिटअपचा अकाउंट नसेल तर, ठीक आहे, गिटअपचा अकाउंट तुमचं नसेल तर तुम्ही एक व्हिडिओ फॉलो करा. मी तुम्हाला त्यामध्ये सांगेल हाऊ टू क्रिएट गिटअप अकाउंट. इट्स सिम्पल, इट्स सिम्पल. ते अकाउंट बनवून घ्या. ठीक आहे, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. मी एक लिंक देणार, त्या लिंकवर क्लिक केलं कोड भेटून जाईल. कसा दाखवतो. ठीक आहे, आता मी जे काय करणार आहे इथं ते तुम्हाला समजून घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, नाही नाही सर तुम्ही लास्ट केलेलं समजलंच नाही. अरे गरजच नाही समजून घ्यायची आता. राईट, पुढे शिकवणार आहे मी गिटअप, त्यावेळेस समजून घे ना. ठीक आहे, रिपॉझिटरी नेम आपली बॅच कोणती आहे? 20 जुलै, राईट, 20 जुलै फुल स्टॅक. ओके, it will be public and create the repository. Okay, fine. So now let me go here. मला हा कोड सगळा अपलोड करायचा आहे. ठीक आहे, हा कोड आपण कुठं करतोय? डेमो हरी फर्स्ट जावा प्रोजेक्ट. ठीक आहे, फक्त लक्षात घ्या मी काय करतोय. अंडरस्टँड झालं नाही तरी चालेल, फक्त थोडंफार तरी डोक्यामध्ये घुसेलच ना काय करतो. पुढे जाऊन हे फायद्याचं आहे. हा कोड तुम्हाला पाहिजे, राईट, ना की हे मी काय केले. हे हा टॉपिक तुम्हाला ॲडव्हान्स जावामध्ये आहे, गिटहब, राईट. तर आपण पुढे बघू. सो नाव व्हॉट आय एम डुईंग, आय विल जस्ट राईट हिअर git init. Okay, git add, git commit. जस्ट मिनिट, हे पूर्णच करतो मी. जस्ट मिनिट, मला पूर्ण कन्सोल पाहिजे. ओके, git commit आणि मेसेज देतो मी. काय बघितलं आपण आज? डेटा टाईप आणि टाईप कास्टिंग, राईट. डेटा टाईप अँड टाईप कास्टिंग याचा कोड याच्यामध्ये असेल. ठीक आहे, ओके. आणि देन कुठं टाकायचा हा कोड आपल्याला? इथे या रिपॉझिटरीमध्ये, राईट. सो लेट मी कॉपी दिस वन, पेस्ट ओर दी, कॉपी पेस्ट, यामध्ये तो कोड जाणार आहे.
That's it. Git push, git push, origin, मेन आहे ना, मास्टर मेनच असेल, माइट बी मेनच आहे. नाही नाही, गिट पुश मास्टर ओरिजिन ओरिजिन. ओके, या, दॅट्स इट. यू विल अंडरस्टँड दिस लेटर, डोंट वरी. काय केलं, कसं काय झालं. आता मी तर रिफ्रेश केलं, तुम्हाला तो कोड भेटेल. लेट मी शो यू all the code present in that particular project. Look at this 20. इथं आलं डेटा टाईप टाईपपासून जे नाव दिलं होतं मी 1 मिनिटाआधी. आता तुम्हाला इथे SRC फोल्डर दिसतंय, हे ओपन करायचं आहे. SRC मध्ये आपले सगळे हे असतात, राईट. पॅकेजेस बघा, आधी हरी राम श्याम. इथं जेवढे पॅकेज आहेत तेवढे आहेत की नाही रे, इथं जेवढे पॅकेजेस सगळे आहेत. आता आपण हरी पॅकेजमध्ये केलं तर काहीतरी, हे बघा, हरी पॅकेजमध्ये डेमो डॉट जावा अँड बघा इथं आलंय सगळं, आलाय सगळा कोड. आता मी तुम्हाला जी लिंक देणार ना, ती लिंक ही असणार आणि पब्लिकली अवेलेबल आहे. तुमचं अकाउंट जरी नसेल तरी ही लिंक ओपन होईल. ओके, ही जी लिंक आहे, आय विल प्रोव्हाइड दिस लिंक टू यू ऑन व्हॉट्सॲप. याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट इथं याल आणि दररोजचा कोड इथंच असेल याच रिपॉझिटरीवरती. येतं लक्षात सगळ्यांना. फक्त इथं मॅसेज चेंज होईल, उद्या जे शिकाल ते इथं असेल. आज टाईपकास्टिंग होतं याचा कोड, उद्या असेल त्याचा कोड. गॉट इट. सगळा कोड तुम्हाला इथं भेटेल. अकाउंट जरी नसेल तरी ही लिंक ओपन होणार आहे, बिकॉज इट इज पब्लिक रिपॉझिटरी. एव्हरी वन कॅन ॲक्सेस दिस कोड, एव्हरी वन कॅन. ओके, अकाउंट नसेल तरी म्हणतो, फक्त त्या लिंकवर क्लिक. काय प्रॉब्लेम आहे, यू कॅन कनेक्ट विथ मी. ठीक आहे, कोड भेटला, नोट्स भेटत आहेत व्हॉट्सॲपला. बाकी रेकॉर्डिंगचा ॲक्सेस करून नसेल मला व्हॉट्सॲप करा, सर आय एम नॉट गेटिंग रेकॉर्डिंग ॲक्सेस. तुमचा मेल मला पाठवा, जेणेकरून मी त्याला रेकॉर्डिंगला ॲक्सेस देईल. राईट. हां, व्हिडिओ बनवेल गिटअपवर, डोंट वरी. I will create the video on GitHub. How to create the GitHub account and something, सब कुछ. असा पण व्हिडिओ नाही आहे, पोरांना गिटअप माहीतच नाही आहे. आय विल क्रिएट दॅट. ओके, ठीक आहे. आणखी तुम्हाला काय डाऊट? टुमॉरो विल बी सेशन फ्रायडे अँड सॅटर्डे विल बी डाऊट सेशन. सॅटर्डे टोटली माझा ऑफ असतो, सो वी विल सी ऑन विच टाईम वी कॅन टेक द डाऊट सेशन. ओके, अर्ली मॉर्निंग थोडं आपण अवॉइड करू सॅटर्डे संडेला, पण दुसऱ्या टायमिंगमध्ये जो सगळ्यांना पॉसिबल आहे तेव्हा डाऊट सेशन घेऊ आपण, जेणेकरून पोरांची झोपा पण होतील शनिवार रविवार तरी पाहिजे. फॉर हेल्थ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तुला थांबतोय मी इथं. उद्या सेम टायमिंग